नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण चिकनची एक आगळीवेगळी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे चिकन घी रोस्ट। आता नेहमीच आपण चिकनच्या वेगवेगळ्या भाज्या ह्या करत असतो, पण काहीतरी वेगळं केलं की खायलाही टेस्ट वेगळी लागते आणि सगळ्यांना घरात आवडतंही। तर अशा प्रकारची अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे। तर अतिशय सोपी अशी रेसिपी आहे ती आज आपण बघणार आहोत। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण चिकन घी रोस्ट बनवतोय। तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये लाल मिरच्या ज्या आहेत त्या भिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे गरम पाणी मी करून घेतलं होतं आणि त्यामध्ये 3 लाल मिरच्या आणि एक मोठी बेडगी मिरची जी आहे ती भिजायला घातलेली आहे। त्याचप्रमाणे इथे 4 काजूही यामध्ये मी भिजायला ठेवलेले आहेत। फक्त 5 मिनिटांसाठी हे व्यवस्थित भिजून घ्यायचे। तर आता आपण ज्या मिरच्या आणि काजू भिजवून ठेवले होते त्याची पेस्ट बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मिक्सरमध्ये मिरच्या आणि काजू जे आहेत ते घालून घेते। आता यामध्ये 7-8 मी आल्याचे बारीक केलेले तुकडे आणि 8 ते 10 लसणाच्या कळ्या हे व्यवस्थित आता मिक्सरला बारीक करून घेते। इथे चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याला आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद आणि आपण जी लाल मिरची, काजू, आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे। आता तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही तिखट जे आहे ते कमी जास्त प्रमाणात करू शकता। त्याचबरोबर 3 चमचे मी इथे दही ॲड करते आहे आणि चवीप्रमाणे मी मीठ घालून घेते। तर 1 चमचा इथे मी मीठ ॲड केले आणि हे व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे। तर चिकन जे आहे ते आपलं मॅरिनेट व्यवस्थित झालेलं आहे। आता चिकन घी रोस्ट म्हटलं तर आपली पूर्ण रेसिपी जी आहे ती पूर्णपणे तुपात येणार आहे। तर इथे मी 4 चमचे मोठे तूप घालून घेतलंय। तूप व्यवस्थित गरम झालंय आणि त्यामध्ये मी आता एक बारीक कापलेला कांदा जो होता तो कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर कांदा जो आहे तो व्यवस्थित आपला परतला गेलेला आहे। तर यामध्ये फक्त मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरच जी आहे ती घालून घेते कलर येण्यासाठी। आणि यामध्ये लगेचच जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित आपण परतवून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटांसाठी आता हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही कारण दह्यामुळे याला पाणी सुटलेलंच आहे। तर आपल्याला खूप जास्त ड्राय वाटलं तर यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घातला तरी देखील चालेल। इथे आता पाणी आहे म्हणून मी घातलेलं नाही, फक्त एक प्लेट ठेवते आणि 5 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा चेक करून बघूया। आणि इथे 5 मिनिट झालेले आहे। तर इथे बघा अजिबात पाणी ॲड केलेलं नाही आहे, फक्त दह्यामुळे हे ऑटोमॅटिक याला पाणी सुटलंय आणि याच पाण्यात हे चिकन व्यवस्थित असं शिजलं जाईल। तर व्यवस्थित हे शिजवून घेऊ आपण। अजिबात पाणी ॲड करायची याला आवश्यकता नाही आहे। तर मीडियम गॅसवर अजून 5 ते 7 मिनिट आपण चिकन व्यवस्थित शिजवून घेऊ। तर इथे 5 मिनिट झालेले आहे आणि दह्यामुळे जे पाणी सुटलं होतं व्यवस्थित छान आपलं चिकन जे आहे ते मऊ असं शिजलेलं आहे, मस्तच। आता सगळ्यात शेवटी यामध्ये फक्त एक कढीपत्त्याचं काही पानं आणि थोडीशी कसुरी मेथी यावर अशा प्रकारे मी घालून घेते आणि व्यवस्थित एकदा परतवून घेते। आणि पुन्हा 1-2 मिनिटांसाठी यावर प्लेट ठेवते। तर आता इथे मी गॅस बंद करते आणि सगळ्यात शेवटी स्मोक दिल्याशिवाय तर आपली डिश अपूर्णच राहील, म्हणून थोडंसं मी स्मोक देऊन घेते। यावर थोडंसं तुपाची धार
आणि लगेच आपण प्लेट जी आहे ती ठेवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला स्मोक जो आहे तो देऊन झालेला आहे. काढून घेते. किती मस्त तूप सुटलेलं आहे बघा इथे. अतिशय मस्त अशी रेसिपी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपलं चिकन घी रोस्ट बनवून तयार झालं आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर अशा प्रकारे आपलं चिकन घी रोस्ट जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे. अतिशय छान झणझणीत असं मस्त असा रंगही आला आहे. खूप छान सुगंध घरभर सुटला आहे. कढीपत्ता घातल्यामुळे खरंच खूप छान सुगंध येतो आहे. यावर आता थोडंसं लिंबू पिळून घेते मी आणि तुपाची धार, त्याशिवाय ही रेसिपीच अपूर्ण राहील. तर अशा प्रकारे आपलं चिकन घी रोस्ट जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा. किचन स्टोरीच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा.